कर्जमाफी संदर्भात सरकारने समोर आणलेल्या फसव्या जी.आरची छावानं केली होळी. कर्जमाफीसाठी नागपूर येथे शेतकऱ्यांचं आंदोलन पेटल्यानंतर आंदोलकांशी चर्चा करत एक फसवा जी.आर काढून कर्जमाफी संदर्भात समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या समितीचा 6 महिन्यानंतर अहवाल येणार आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या छावा संघटनेने सरकारने समोर आणलेल्या जी.आरची होळी करत निषेध व्यक्त केला. शेतकऱ्यांना देण्याची वेळ आली की सरकार समितीचं ढोंग करतंय. मात्र लाडक्या बहिणीच्या वेळेस कोणतीही समिती गठीत करण्यात आली नव्हती. निवडून येण्यासाठी सरकारची तिजोरी खाली केली आणि आता लाडक्या बहिणी अपात्र ठरत आहेत. त्यामुळे शासनानं समोर आणलेला जी.आर हा फसवा असून आता शेतकऱ्यांची पोरं शांत बसणार नाहीत. येत्या काळात तीव्र आंदोलन होईल असा इशारा छावाच्या वतीने यावेळी देण्यात आला आहे. बाबासाहेब पाटलांनी सांगितलं होतं की बाबा आम्ही निवडून येण्यासाठी आश्वासनं देत असतो कर्जमाफीचे. याच्या अगोदर यांचे तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्याबाबत वक्तव्य केलं. काल परवा त्यांच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि जी पीडित महिला आहे डॉक्टर संपदा मुंडे यांनाच आरोपी केलं. तिथं जाऊन तो सूरज चव्हाण आमच्यावर हल्ला केला, त्याला पाठीशी गाठलं. अजित पवारांकडून काय अपेक्षा करायची? मी त्या पहिल्या माझ्यावर हल्ला झाल्याच्या नंतर त्यावेळेस पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की ही सगळे माळाचे मणी आहेत आणि गुरुमणी ही अजित पवार आहेत. आज ती माळ कंप्लीट झाली आणि गुरुमणी ही उडाला. आज म्हणजे माळ कंप्लीट झाली, अजित पवार बोलले म्हणजे विषय संपला. म्हणजे गुरुमणीच्या जवळ सगळे मणी अडकत आले आणि गुरुमणीचा आज विषय संपला. म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबतीत किती संवेदनशील आहात. मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय राष्ट्रवादीला हे परवडणार नाही. शेतकऱ्यांच्या बाबतीत तुम्ही चुकीचे धोरणं घेताय, चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करताय. शेतकऱ्यांच्या पोरावरती राष्ट्रवादीने हल्ला केला. ही पहिल्या दिवशी मी सांगितलं होतं की राष्ट्रवादीला हे परवडणार नाही. येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादीला त्याची किंमत मोजावी लागणार आहे. कॅमेरामन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.